हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एम एस सारीवर क्लासेस. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे खूप सिंपल आणि सोबर असे छोटे छोटेसे लटकन जे स्लीव्जला केले आहेत. किती सुंदर दिसत आहेत ना, पाहूनच खूप छान वाटतं आणि खूप सिंपल पद्धतीने आहेत. हा ब्राईडचा सप्तपदीचा ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजचं मी तुम्हाला स्लीवचे लटकन असतील, बॅकनेकचे लटकन असतील, याच्या स्लीवचा ट्युटोरियल असेल, बॅकनेकचा ट्युटोरियल, हे सगळं काही तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर केलेलं आहे. सो सगळे व्हिडिओज चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही देखील जाऊन नक्की पहा. तर आता याच्यासाठी घेतलेले आहेत आपण इथं ग्लासमध्ये बीट्स आहेत हे ओव्हल शेपचे. त्यानंतर साध्या सुईमध्ये धागा लावून घेतला आहे. इथं थोडंसं हा फॅब्रिक त्यांच्याकडून डॅमेज झालेला होता, ऑलरेडी झालेला होता तो, पण काही अडचण नाही, तो स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आता जिथं आपण डबल चेन करून घेतली आहे तिथंच लटकन बनवायचे आहेत. खालून धागा एक वेळा वर आला, परत तिथूनच खाली रिटर्न टाकला आहे. हे देखील कन्फर्म करून घ्या की 2 वेळा धागा का खाली गेला आहे. तर आपला धागा इथे व्यवस्थित फिक्स व्हायला पाहिजे, याच्यासाठी हे असं रिपीट परत टाकलेलं आहे. धागा परत खाली गेला, आता अजून एकदा वर तिथूनच काढायचा आहे, म्हणजे हे सेकंड टाईम आपला धागा वर येत आहे परत तिथूनच. आता हा तर झाला धागा आपला वर आला. याच्यामध्ये आता शुगर बीट्स ॲड करायचे आहेत. ब्राईडला खूप जास्त लॉंगमध्ये लटकन नको होते, खूप सिंपल हवे होते, तर त्यासाठी इथं बीट्स मी घेतले आहेत शुगर बीट्स. शुगर बीट्स हे तुम्ही एकत्र 6 किंवा 7 ॲड करू शकता. इथे मी दाखवते की मी किती ॲड केले आहेत, तुम्ही पाहू शकता. 4 बीट्स घेतले अगोदर, त्यानंतर अजून 2-3 बीट्स ॲड करायचे. पाहू आपण टोटल बीट्स. आणि हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेंथ घेऊ शकता की किती हवी आहे, असं तुमच्या चॉईसनुसार असू द्या. बीट्स ॲड केल्यानंतर परत एक ओव्हल शेपचा बीट्स, ओव्हल शेपच्या बीट्सनंतर परत अजून एक शुगर बीट्स, असं बीट्स एकत्र घ्यायचे आहेत. पाहू शकता इथं 4 ते 5 शुगर बीट्स घेतले आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता किती हवे तर. त्यानंतर जो ओव्हल शेपचा बीट्स होता त्याच्या पुढे जो एक शुगर बीट्स टाकला आहे, त्याच्यातून निडल ही परत खाली टाकायची आहे, एक बीट सोडून. जो आपण वर टाकला होता तो आपल्या हातामध्ये तसाच ठेवायचा आणि बाकीच्या बीट्समधून निडल वापस टाकायची खाली. हे एक वेळा झालं स्टिच करून. हे झालं खूप सिंपल लटकन आहे. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्या जागेवरती क्रिस्टल बीट्स वगैरे पण घेऊ शकता. हा एक झाला. त्यानंतर सेकंड लटकनसाठी आणि हे एक साधारण 1-1 सेंटीमीटरच्या गॅपवरती लावलेलं आहे. सेम तेच 5 ते 6 शुगर बीट्स ॲड केले, जेवढे सुरुवातीला घेत आहे तुम्ही ते शेवटपर्यंत. त्यानंतर परत एक ओव्हल शेपचा बीट्स, परत एक शुगर बीट्स, अशा पद्धतीने हा एक बीट्स हातात पकडून बाकीचे निडल खाली टाकायची बाकी बीट्समधून. परत थर्ड याच्यासाठी पण खालून धागा वर आला आहे. जशी कट पाईपची डिझाईन आहे तुम्ही तसं जवळजवळ पण घेऊ शकता, पण मी थोडंसं गॅपवरती घेतलं आहे, त्यांना जवळ नको होतं यासाठी. आणि प्रत्येक वेळी लटकन हे आपल्या चॉईसनं न करता तुम्ही कस्टमरला विचारून त्यांच्यासोबत डिस्कस करूनच करत जा, जसे की त्यांची चॉईस असेल. काही वेळेला होतं की आपण असं शिकवले होते क्लासमध्ये, मग तेच करायचे का, नाही, तुम्हाला त्यांना जसं हवं आहे, जे काही रेफरन्स फिक असेल त्यानुसारच तुम्ही लटकन करत जा. 3 झाले. चौथ्या लटकनसाठी देखील हे असंच घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला लटकनची पद्धत हीच राहणार आहे की एकसोबत शुगर बीट्स ॲड केले, त्यानंतर ओव्हल शेप बीट्स, परत शुगर बीट्स, आणि अशा सिंपल आणि सोबर पद्धतीने हे आपले लटकन इथं बनवून तयार होत आहेत. याच्या अगोदर देखील मी या लटकनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण ते थोडे लॉंगमध्ये होते. हे कसे शॉर्टमध्ये आहेत, म्हणजे याच्यामध्ये जास्तीचे शुगर बीट्स नाही घेतलेले. आणि मेन म्हणजे शुगर बीट्स घ्यायचे इथं की कट बीट्स घ्यायचे, हे कसं फिक्स करायचं ते देखील मी इथं तुम्हाला सांगते. तुमच्या ब्लाऊजमध्ये चेक करायचे की कुठले बीट्स यूज झाले आहेत. जसे की माझ्या या ब्लाऊजमध्ये शुगर बीट्स यूज केले आहेत, त्यानंतर कट पाईप आणि मोती आहेत. तर मी यासाठी लटकनला कुठले बीट्स घेऊ शकते. आणि बीट्स हे कधीही छोट्या साईजचे यूज करायचे, जसं की शुगर बीट्स असतील, कट बीट्स असतील, ग्लास बीट्स आहेत किंवा कलरवाले शुगर बीट्स, हे सगळे जे असतात बीट्स, याच्यापैकी तुम्ही कुठलेही घेऊ शकता. आता आपलं बोलत एवढे सगळे लटकन होत आले आहेत आणि प्रत्येक लटकनचा फुल व्हिडिओ नाही दाखवणं होत, तर आपण जसे सुरुवातीला 5-6 बीट्स घेतले होते आणि तीच एक टेक्निकच सगळ्या बीट्ससाठी यूज होते. जर तुमचा धागा आतमध्ये संपला, म्हणजे शेवट झाला, तर तुम्ही तो परत लावून घेऊ शकता, असं देखील आहे. अशा पद्धतीने आपले हे जे लटकन आहेत हे बऱ्यापैकी बनून झाले आहेत. आता हे लटकन एका ब्लाऊजला म्हणजे स्लीव्जला किती लागतात हे देखील क्वेश्चन बऱ्याच स्टुडंटला पडतो. तर हे तुमच्या स्लीवच्या अकॉर्डिंग आहे की तुमची स्लीवची फिटिंग कितीची आहे. आता सपोज तुमच्या स्लीवची जी फिटिंग आहे ती 5 इंच, म्हणजे टोटल 10 इंचची जर स्लीवची फिटिंग आहे एल्बोपाशी, तर तुम्हाला अराऊंड एक 22 ते 25 बीट्स एका स्लीव्जला लागतात, किंवा तुम्ही त्यापेक्षा जास्तही यूज करू शकता. पण कमीत कमी ते 25 ते 30 बीट्स तुम्हाला लागणार आहेत आणि खूप कमी झालं तर 20 बीट्स हे तुम्हाला कंटिन्यू ठेवायचेच आहेत. हे जे बीट्स आहेत ओव्हल शेपचे हे पॅकेटमध्ये मिळतात. काही बीट्समध्ये असतं की काही पॅकेटमध्ये मिळतात, काही लाईन असतात त्याच्या बंच टाईप,
असं वेगवेगळे फॉर्मॅट असतात बीड्सचे आणि बीड्सवरती पण डिपेंड आहे. हे जे ओव्हल शेपचे बीड्स आहेत हे एनी टाईम शाईनमध्येच राहत, म्हणजे ते काही डल वगैरे होत नाहीत. आणि शुगर बीड्स देखील आपण चांगल्या क्वालिटीमध्ये यूज केले आहेत, त्यामुळे डॅमेज व्हायचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता हे पूर्णपणे थोडंसं बाकी आहे, 2-3 अजून लटकन बसतील, बाकी मग हे कम्प्लीटच होत आलेलं आहे आपलं. लटकन कंप्लीट करताना जर धागा आतमध्ये संपला तर तुम्ही त्याला जॉईंट करून घेऊ शकता. आता इथं मी स्टार्टिंगला जो धागा घेतला होता तोच मला पुरेसा झालेला आहे. आता हे लटकन झाल्यानंतर त्याच्या बॅक साईडनं नॉट द्यायची आहे. तर जो काही आपण लटकन केले आहे त्याच्या आतमध्ये जो धागा राहिलेला आहे त्यानेच एकामध्ये कसं गुंतवून घ्यायचं आहे. एकामध्ये गुंतवून घेतल्याच्यानंतर जो काही हा धागा वर राहिला आहे त्याची सिंपल अशी नॉट द्यायची. पाहू शकता आता निडल कट म्हणजे धागा कट केला निडलपासूनचा आणि इथं आता नॉट द्यायचे आहेत. नॉट दिल्याच्यानंतर पण बी केअरफुल की तुमचा धागा हा खूप कमी राहायला नको आहे, थोडा मोठाच पाहिजे नॉटसाठी, म्हणजे नॉट ती फिक्स राहील. आणि त्याच्यावरती ग्लू लावून घ्यायचा, जिथं नॉट देतो आपण तिथं ग्लू लावायचा आहे, जेणेकरून ती नॉट नंतर वॉश केल्यानंतर वगैरे पण निसटायची भीती नाही. आणि जी काही आपल्या स्लीवची फिटिंग असते त्याच्यापाशी थोडासा गॅप ठेवायचा, एकदम पण ॲक्युरेट लावायची नाही तिथपर्यंत. एक लटकन बसेल एवढा मी इथं तुम्ही पाहू शकता राईट साईडला गॅप ठेवलेला आहे, जेणेकरून ते स्टिचिंगमध्ये जाईल. राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला छोटासा गॅप ठेवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लटकन तर बनवून घेतले, पण याचा रेट किती घ्यायचा. 2 स्लीवचं जर तुम्ही अशा पद्धतीने लटकन बनवत असाल तर 350 ते 400 रुपयापर्यंत तुम्ही चार्ज करू शकता. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.